नमस्कार, मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स. सध्या तरुणांमध्ये मेंटल हेल्थ रिलेटेडचे इश्यूज जे आहेत ते वारंवार समोर येत असतात आणि यावर काही उपाययोजना कराव्या लागतील का, किंवा डॉक्टरांनी दिलेला सल्ला नेमका काय आहे, हे आज वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबत अनेक इतर जे प्रश्न जे आहेत मेंटल हेल्थच्या रिलेटेड, त्यावर देखील आपण आज बोलणार आहोत. आपल्यासोबत सायकॅट्रिस्ट आहेत डॉक्टर रोहित देशमुख. त्यांची एकंदरीत प्रतिक्रिया घेणार आहोत आणि समजून घेणार आहोत की नक्की मेंटल हेल्थ रिलेटेडचे जे इश्यूज असतात ते का उद्भवतात, त्यावर इलाज कसा शक्य आहे आणि तरुण पिढीने आता या डिस्टर्बिंग जगामध्ये कसं त्यांना स्वतःला सावरावं लागेल. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार, थँक्यू. तर मी म्हणेल की तरुण पिढीचं जे आजकाल जे प्रॉब्लेम सुरू आहेत ते होण्यामागे बरीच कारणं आहेत. आजचं कम्पिटेटिव्ह वर्ल्ड, आजचं सोशल मीडिया, आजची जी काही नोकरीची जी स्थिती आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला रेस करावी लागते. आणि झालं असं की जी तरुण पिढी आज रेस करते ती थोडं आधी त्याच तरुण पिढीच्या लाईफमध्ये एक रॅन्चो नावाचा एक प्राणी आला, ज्याने एक किडा सोडला की असं नसतं जग, आपण फाईट करू शकतो सिस्टमच्या अगेन्स्ट. जे बरेचसे मुलं करायला गेले, पण सिस्टीमच्या अगेन्स्ट तसं फाईट करता येत नाही जोपर्यंत आपण सिस्टीमचा तितका इम्पॉर्टंट पार्ट नाही झालेलो आहोत. तर त्यामुळे होतं कसं की ज्या गोष्टी आपण करतो आहोत त्याही व्यवस्थित करत नाही आहे. बरं, ज्या सिस्टीममध्ये आपण आहोत त्या सिस्टीमला चॅलेंज करायला बघतोय. त्यामध्येच आलं सोशल मीडियाचा रोल. सोशल मीडिया जसं इंस्टाग्राम, फेसबुक ही अशी गोष्ट आहे की तिथे एक फेक आयडेंटिटी असते आपली. आपण दुसऱ्याची ती फेक आयडेंटिटी बघतो आणि त्याचं एक्स्ट्रा प्रेशर घेतो. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा आपला मित्र दुबईला फिरायला गेला, भले तो 6 महिने आधी गेला असेल, तो 6 महिने फोटो टाकतोय आणि आपण ते स्ट्रेस होतोय की त्याच्याकडे इतका पैसा कसा आला, तो कसा काय फिरतोय सारखा सारखा. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे एक फेक वर्ल्डचं जे प्रेशर आहे ते घेऊन आपण ज्या प्रकारे या गोष्टी पुढे नेतोय त्या कुठेतरी थांबायला हव्यात. म्हणजे आपण स्वतःला ओळखायला हवं की आपण कुठपर्यंत आपली मजल आहे, आपण नक्की काय करू शकतो, आपण किती कमवू शकतो. असं नाही की किती कमवलं तरी आता अंबानी अदानी हेही रोजच पळत आहेत, तर लिमिट नाही आहे त्या गोष्टीला. त्यामुळे आपल्याला काय अचीव करायचं आहे, कसं अचीव करायचं, हे स्वतःचा पर्सनलाइज प्लॅन असायला हवा त्याच्यामध्ये. नाही असं आपण असं नाही केलं पाहिजे की मित्र एवढ्या दिवसात गाडी घेतोय, एवढ्या दिवसात घर घेतोय म्हटलं मी पण घेईन. कारण आपल्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत, त्याच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून आपापल्या परीने आपली जी काय मजल आहे त्यानुसार गोष्टी प्लॅन करून व्यवस्थित जर लाईफ पुढे नेली तर मला वाटतं स्ट्रेस येणार नाही. आणि ह्या स्ट्रेसचं एक मोठं कारण आहे आपली सिस्टीम. आपल्या सिस्टीममध्ये कुठेच मेंटल हेल्थला तेवढं इम्पॉर्टन्स दिलं जात नाही. आपण फिजिकल हेल्थसाठी भरपूर गोष्टी करतो, पण मेंटल हेल्थ आपण कधीच इम्पॉर्टंट समजत नाही. पण आपल्याला हे समजायची गरज आहे की मेंटल हेल्थ जर बरोबर असेल तर आपलं फिजिकल हेल्थ एकदम परफेक्ट राहील. कारण मेंटली इथून सगळं कंट्रोल खाली आहे. जर इथेच आपण फुल 100% फिट नसू तर खाली ते रिफ्लेक्ट होणार आहे. मग आपली तब्येत बिघडत राहते, आपल्याला कामाचा स्ट्रेस सहन होत नाही, आपल्याला जेवढ्या गोष्टी आपल्याकडून अपेक्षित आहेत तितक्या एक्झिक्यूट करता येत नाहीत आणि मग त्याचं एक्स्ट्रा प्रेशर बनतं आणि ही एक सायकल बनते आपल्यासाठी. आणि ह्या सायकलमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला खूप गरजेचं आहे की आपलं स्वतःचं मेंटल हेल्थ काय आहे, आपली स्वतःची आर्थिक परिस्थिती काय आहे, बरं आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये आपण काय काय अचीव करू शकतो, हे सर्व ॲनलाइज करून आपले माइलस्टोन्स बनवून त्याच्यावरती वर्क करत राहणं. नेक्स्ट डे आपला पूर्वीच्या दिवसापेक्षा बेटर असला पाहिजे, एवढंच एम पाहिजे. कोणाशी कंपेअर करून त्याच्या आयुष्यात काय चाललंय, माझ्या आयुष्यात काय चाललंय, ह्याच्यातून कधीच, कारण कोणी ना कोणी तुमच्या पुढे असणार आहे आणि कोणी ना कोणी तुमच्या मागे. त्यामुळे दोन्ही गोष्टी कंपेअर करणं चुकीचं आहे. सर, तुमच्याकडे अनेक पेशंट येत असतील, तुम्ही त्यांची कंडिशन पाहत असता. काय साम्य वाटतं? प्रत्येक पेशंटमध्ये काय ना काहीतरी गोष्ट असते, कशामुळे त्यांना, म्हणजे एक उभरतं कारण काय की लोकांना अशा प्रॉब्लेम्स येत आहेत? बरेचसे पेशंटचं हेच कारण आहे की एकतर प्रोफेशनल लाईफ आणि दुसरी पर्सनल लाईफ. प्रोफेशनल लाईफमध्ये अनरिॲलिस्टिक एक्सपेक्टेशन की मला हे करायचं आहे, मला मुंबईमध्ये घर घ्यायचं आहे. आता जर मिडल क्लास फॅमिलीतून येणाऱ्या एखादी व्यक्ती असेल तर मुंबईमध्ये घर घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्या व्यक्तीसाठी. तो जो म्हणेल मला वयाच्या 30व्या वर्षी ते हवं तर ते मिळणं मुश्किल आहे. हां, त्याचा जर कुठला बिझनेस असेल, काय असेल, बॅकअप असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण ते तसं नसेल तर ते डिफिकल्ट आहे. दुसरी गोष्ट पर्सनल लाईफ, हजबंड वाईफ रिलेशनशिप्स, ह्याच्यामध्ये सोशल मीडिया, कोणाचे तरी फोटो बघायचे आणि म्हणायचं अरे ते फिरतात आपण फिरत नाही.
ते लोक ही गोष्ट करतात, आपण करत नाही. अरे पण ते लोक 6 महिने एकच फोटो टाकतात वेगवेगळ्या प्रकारे, किंवा एकाच टूरचे फोटो वेगवेगळ्या दिवशी टाकतात. तर आपण ते बघून एफेक्ट व्हायचं की नाही व्हायचं हे आपल्या हातात आहे. आणि ते एफेक्ट नाही झालं पाहिजे. भलेही ते जात असतील, आपण जात नसू, पण आपण त्यांच्यापेक्षा बेटर प्लॅन लाईफ करत असू. समजा 30 वर्षानंतर तुमचं घर असेल, त्यांचं नसेल, तर त्या गोष्टी तशा प्लॅन करून त्यानुसार एक आपल्या लेवलला तो विचार करणं गरजेचं आहे. पण आजकाल होतंय कसं ना, कम्पॅरेटिव्ह वर्ल्ड झालं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीतल्या आनंद आपण घेत नाही. जसं पूर्वी एखादा शर्ट जरी विकत घ्यायचा तर आपण प्लॅन करायचो, फॅमिलीसोबत बाहेर जायचो, 2-3 दुकानं फिरायचो, मग घ्यायचो. आज डोक्यात आलं, ओपन करतो ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, ऑर्डर. म्हणजे ही जी छोटी गोष्ट होती, जी आनंद द्यायची, ती देतच नाहीये. मग राहतात फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी, गाडी घेणं, फिरणं, हे ते, जे शक्य नाहीये वारंवार होणं. त्यामुळे तो स्ट्रेस वाढत चाललेला आहे, कारण छोट्या गोष्टीतला आनंद आपण काढून घेतला. तर ह्या गोष्टी कॉमनली दिसतात. आणि मग आता नवीन जनरेशन आहे ती, तर मग कसं झालंय की एक दुसऱ्याला स्ट्रेस वाटावा किंवा दुसऱ्याला थोडी सिंपती मिळावी म्हणून काहीतरी एक निर्माण करायची तयारी असते त्यांची, की मला हे स्ट्रेस आहे. आणि मग होतं कसं की आपण जे इथून विचार करतो ते फील करायला लागतो, आणि ते ओव्हर द टाइम ते वाढत जातं. तर तो अप्रोचही बदलायला हवा, की आपण कसं लाईफकडे बघतोय किंवा कशी प्लॅन करतोय. सर, आपण आता जर पाहिलं तर जी तरुण पिढी आहे, मग ते 14 वर्षांपासून 25 ते 30 वर्षांपर्यंतची ही मंडळी जी आहे, हे टेक्नो सॅव्ही झालेले आहेत. हातात मोबाईल असतील, त्यांच्याकडे कम्प्युटर आले आहेत, लॅपटॉप आलेले आहेत. त्याचा वापर ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करत असतात. काही लोक गेम वगैरे, गेमिंगच्या ह्याच्यात त्यांचं करिअर करू इच्छितात. मात्र कुठेतरी आहे ना, त्यांना मेंटल स्ट्रेस असतो किंवा ते टेक्नॉलॉजीमुळे, म्हणजे स्क्रीनमुळे त्यांच्या आईजवर वगैरे असा परिणाम होत असतो, आपण पाहतो असं. आता टेक्नॉलॉजी ही अफेक्ट होते का? तुमच्या माहितीत काही असं आलंय का? नक्कीच होते, कारण की टेक्नॉलॉजी कशी आहे ना, ती डबल सायडेड स्वॉर्ड सारखी आहे. ती यूज व्यवस्थित केली तर खूप छान कन्सेप्ट आहे तो. बट आपल्याकडे होतं कसं ना, की आता गेमिंग चायनामध्ये मोठी इंडस्ट्री आहे, पण आपल्याकडे नाही आहे. तर तुम्ही इंडियात राहून नाही गेमिंगमध्ये करिअर करू शकत, हे त्या मुलांना समजत नाही. किंवा हे आपलं यूट्यूब आलं, यूट्यूबर्स झाले बरेचसे. सगळे यूट्यूबर्स कमवत नाहीत, किंवा त्याच्यामागे खूप मोठी टीम असते ती जे काम करत असते. असं एकटं नाही करतायत त्या गोष्टी, खूप डिफिकल्ट आहे. पण लोकांना वाटतं तो करतो ना, चला आपण पण ट्राय करू. त्या नादात जे मेन स्ट्रीम, जे टाइम टेस्टेड आपले करिअर कन्सेप्ट्स आहेत, ते कुठेतरी मागे पडतात. अभ्यासात लक्ष नाही देणं, करिअरकडे, नॉर्मल जे करिअर आहेत त्याच्याकडे कोणी, म्हणजे बेसिक्स कोणाचे क्लिअर नाही आहेत, फक्त टॉपला जायचं, कसं जायचं आहे माहीत नाही. तर ह्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं ना, की आपल्याला इझी वे मिळतं, की तुम्हाला आता एखादा बिझनेस करायचा आहे, टाकलं, काहीतरी कन्सेप्ट दिसतं, मुलाला वाटतं मी बिझनेस करणार. तसं होत नाही ना. पण बेसिक तुम्हाला MBA केलेलं असेल, बिझनेसशी रिलेटेड स्टडीज केलेल्या असतील तर ते येईल. पण हे टेक्नॉलॉजीचा हा दुरुपयोग आहे, की ते बघतात आणि उतरतात. दुसरं राहिलं गेमिंग किंवा किती टाईम त्याच्यामध्ये जायचा, तर बऱ्याचशा गोष्टी ह्या ॲडिक्टिव्ह आहेत. ते स्वतःला समजायला पाहिजे की आपली टाईम लिमिट काय आहे, आणि ती सेट करूनच प्रत्येकाने, लहान म्हणजे जे यंग आहेत त्यांनीच नाही, पण इवन ओल्ड एज पण खूप जास्त वापरतात. त्यामुळे डोळ्याचे प्रॉब्लेम म्हणा, किंवा मनावरती पण तो परिणाम होतो. जर तुम्ही कंटेंट तसं बघत असाल, मध्ये हे वॉर चालू होतं, आता परत वॉर चालू आहे, तर ह्या वॉरचे न्यूज ऐकून म्हातारे लोकही खूप इरिटेबल असतात. किंवा देशात काही पॉलिटिकल गोष्टी चालू असतात, त्याच्यावरती उगच कमेंट करणं, ज्या म्हणजे आपलं तो पिंडही आपला नाही की कशासाठी. तर या टेक्नॉलॉजीमुळे त्याच्यात जास्त घुसून त्याच्यावरती कमेंट करून आपलं आयुष्य आपण खराब करतो. तर आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. कंटेंट वापरावा, पण जो गरजेचा आहे, जो ॲक्च्युअल युजफुल आहे, तो वापरावा. नक्कीच. जसं तुम्ही मगाशी देखील एक उल्लेख केलेला आहे की कोणाचं तरी चांगलं होतंय किंवा त्याच्याकडे पैसा जास्त आलाय, तो फिरतोय. अशी मनस्थिती जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे. यंग जनरेशनमध्ये काय तो फरक दिसतोय तुम्हाला? म्हणजे मुलं जी आहेत, मुलं मुली असतील कमी वयातली, त्यांच्यात देखील आता मोठ्या प्रमाणात स्ट्रेस आपल्याला जाणवतो आणि ते मग सुसाईड वगैरे अशी पावलं उचलत आहेत. आता तुम्हाला सांगायचं झालं तर 10 वर्षापूर्वी IITचे जे क्लासेस वगैरे असतात, किती लोक जायचे? खूप कमी जायचे. आता असं झालंय की 11वी 12वी झाले, एक तर मेडिकलची नीट दे, नाहीतर ते पेस वगैरे हे जे क्लासेस आहेत तिथे जॉईन हो. तर मुलाने आपलं स्वतःचं किती आपली लेवल आहे ती आधी ओळखणं गरजेचं आहे. खरंच आपण IIT करू शकतो का? त्या IITच्या नादात तो नॉर्मल इंजिनिअरिंग पण करत नाही, कारण त्याचा स्कोअर इतका लो येतो की त्याला वाटतं की हे माझं मी करूच शकत नाही. आणि हे का होतं? तर कंपॅरिझन. माझा मित्र जातोय ना IITला, मी पण जाणार.
किंवा आई वडील म्हणतात अरे तो जातोय तुला पण ॲडमिशन घेऊ. तर तसं नसतं ना. पूर्वीच्या काळात ह्या गोष्टी तशा नव्हत्या. प्रत्येकजण आपापल्या परीने ॲडमिशन्स घ्यायचा, आपापल्या परीने एक्झाम्स द्यायचा. त्यामुळे पूर्वीचे लोक थोडे म्हणजे बऱ्यापैकी ते सॉर्ट करू शकायचे की जायचंय कुठे. म्हणजे कसं आहे ना की आपण नॉर्मल चहाचा जरी धंदा टाकला तरी मग तो येवले चहा व्हावा असं आहे. पण आता कसं झालंय की मुलं बघतात अरे बिझनेस स्टडीज, अरे शार्क टँक, अरे मी हे करणार. म्हणजे छोट्या लेवलला कोणी विचारच नाही करत की बाबा मी नॉर्मल गव्हर्नमेंटची UPSC MPSC या एक्झाम्स करू शकतो का. इथे मुलं करत नाही. ग्रामीण भागातली मुलं अजूनही करतात, पण मुंबई पुण्यासारख्यांना कसं आहे की नाही हे काय हे आपलं काम नाही, गव्हर्नमेंट जॉब आपण करायचं नाही, आपण काहीतरी मोठं करायचं. त्या मोठं करण्याच्या नादात जो ॲक्च्युअल चांगले जॉब आहेत तेही करत नाहीत, कारण तिथे अभ्यास लागतो, मेहनत लागते आणि एक कन्सिस्टन्सी लागते. आत्ताची जी नवीन पिढी आहे त्याचं कसं आहे की ते थोडेसे हायपर ॲक्टिव्ह असतात की रोज नवीन काहीतरी पाहिजे, जे की शक्य नाही. कुठल्याही सिस्टीममध्ये गेलं की तुम्हाला एक सातत्य ठेवावं लागतं, त्याशिवाय काहीच आउटपुट येऊ शकत नाही. कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही, एखादं म्हणजे आपल्याला नॉर्मल जेवण बनवायचं तरी ते 2 तासाची प्रोसेस आहे. असं नाही की बसलं मग लगेचच जेवण तयार झालं. तर जेवणासारख्या सिम्पल गोष्टीला एवढी मोठी प्रोसेस लागत असेल तर आयुष्य घडवायला तर पूर्ण आपल्याला प्रोसेस प्लॅन करावी लागते. पण तो एक कुठेतरी कमी वाटते. आणि त्याचसोबत आईवडिलांकडे नसलेला टाईम हे समजवणार कोण. फॅमिली छोट्या झाल्या असतात घरी, आई वडील तेही कामावर, तर ह्यांना समजवणार कोण. सोशल मीडियाचं कंटेंट असं आहे की ते समजवण्यापेक्षा बिघडवतात जास्त, आणि आपण जे बघतो तेच वारंवार येतं. त्यामुळे ते आणखीन ते ॲड ऑन करतं ह्या गोष्टीला. त्यामुळे हा प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे. नक्की. माझा एक प्रश्न असा आहे की तरुण असतील किंवा इतर कुठल्याही एज ग्रुपमधले जर लोक असतील, त्यांना हा अशा टाईपचा आजार आहे ते ओळखायचं कसं, त्यांनी कसं ओळखायचं. आणि आपण एक इंडियामध्ये राहतो, लोकांना त्याबाबत एज्युकेशन नाही आहे किंवा त्यांना माहीत नाही की बाबा ह्यावर काय करायचं नक्की. तर थोडं आमच्या प्रेक्षकांना तर जे आपलं मेंटल हेल्थ आहे, जसं तुम्ही म्हणालात, अवेअरनेस खूप कमी आहे. अवेअरनेससाठी प्रत्येक लेवलला ते काम होणं गरजेचं आहे. मग ते पॉलिटिकल असो, मीडिया इंडस्ट्री असो, फिल्म इंडस्ट्री असो किंवा क्रिकेटिंग इंडस्ट्री असो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आम्ही डिस्कस करत होतो कलिग्ससोबत की एक महेंद्रसिंग धोनी फक्त कॅन्डी क्रश खेळताना फोटो आला तर लोक कॅन्डी क्रश डाउनलोड करतात. तर अशा इन्फ्लुएन्शियल फिगर्सने जर ह्या गोष्टीवरती बोललं तर किती इन्फ्लुएन्स येईल. तर ह्या गोष्टी तशा प्रकारे पुढे आल्या पाहिजेत. आणि स्वतःचं ओळखायचं म्हटलं तर स्वतःला जेव्हा पण त्रास वाटतो तो इंटरनेटवरती खूप साऱ्या साईट्स आहेत जिथे सेल्फ रेटिंग स्केल्स अवेलेबल आहेत. की तुम्हाला स्ट्रेस आहे तर स्ट्रेसची सेल्फ रेटिंग स्केल, एन्झायटीची सेल्फ, ते तुम्ही ते टेस्ट द्या. त्याच्यातून जो काय रिझल्ट येतो तो स्वतः इव्हॅल्युएट नका करू. जर तिथे म्हणत असतील की तुम्हाला प्रॉब्लेम आहे, मेंटल हेल्थ एक्सपर्टकडे जा, तिथे दाखवा की असं असं आलेलं आहे तर काय. ते इव्हॅल्युएट करतील, तुम्हाला काय जे काय असेल तो सल्ला मिळेल. पण होतं कसं ना, ह्याचा स्टिग्मा एवढा आहे की ते जायलाच घाबरतात किंवा आमच्याकडे यायलाच घाबरतात की कसं. आणि प्रत्येकाला आपल्याकडे कसं वाटतं की सायकॅट्रिस्टकडे गेला म्हणजे पूर्ण वेडा, तो म्हणजे आता मारतोच लोकांना. पण तसं नाही आहे. 70 ते 80% पेशंट हे नॉर्मलच फिरतायत, कळणारही नाही की ते आमच्याकडे येऊन गेलेले आहेत. बरेचसे आमचे मित्रमंडळी, आमच्या घरातले फॅमिली मेंबर्सही ह्याच्यातून जातात. इवन सायकॅट्रिस्ट जातात. जसं डायबेटॉलॉजिस्टला डायबिटीज असू शकतो तसं सायकॅट्रिस्टलाही हा आजार असू शकतो. ते एवढं कॉमन आहे, हे प्रत्येकाला होऊ शकतं. ते स्वतः ओळखणं खूप गरजेचं आहे. आणि जितकं लवकर ओळखेल ना तेवढं लवकर ते बरं होतं. नाही तर ओव्हर द इयर्स ते डोक्यामध्ये गोष्टी फिक्स होतात. कारण की डोक्यामध्ये अँझायटी, समजा एखाद्या गोष्टीची भीती फिक्स होते, मग जेव्हा ट्रीटमेंट चालू होते ती पण खूप लांबते. मग जर लवकर ट्रीट केलं लवकरात लवकर ती बरीही होते, लवकरात लवकर ते बाहेरही निघतात. आणि पुढच्या वेळेला जर कुठली गोष्ट अशी आली तर ब्रेन ऑलरेडी ट्रेंड असतं की कसं बाहेर पडायचं. तर त्यामुळे ही ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे, किंवा ॲटलिस्ट जाऊन डिस्कस करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही नाही डॉक्टरकडे पण घरातल्या कोणासोबत तरी डिस्कस करा, मित्रासोबत करा. कोणीतरी एवढ्यातला एखादा असतो जो तुम्हाला प्रमोट करेल की नाही आपण जाऊयात. तर त्यामुळे फर्स्ट इज टू रीच आउट, की तुम्ही बोला लोकांशी, त्याने खूप फायदा होतो. अच्छा, जसं आता तुम्ही सांगितलं की ट्रीटमेंट गरजेची आहे, तर प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकता का की कशा पद्धतीची नेमकी ही ट्रीटमेंट आहे. त्यात गोळ्या वगैरे देतात की काही मेंटल पीससाठी तुम्ही एक्सरसाइज वगैरे करायला सांगता. तर कसं असतं की पहिला आम्ही इव्हॅल्युएट करतो कुठलाही पेशंट. इव्हॅल्युएशन झाल्यानंतर त्याची लेवल काय आहे किंवा कसं आहे. आता समजा आपला हात फ्रॅक्चर झाला तर तो फ्रॅक्चर कधी कधी हेअरलाईन फ्रॅक्चर असतो, कधी कधी थ्रू अँड थ्रू फ्रॅक्चर. हेअरलाईन फ्रॅक्चरला तुम्ही घरी ट्रीट कराल, पण थ्रू अँड थ्रूला तुम्ही नाही म्हणू शकत की विदाऊट प्लास्टर मी बरा करतो. तसंच मेंटल हेल्थचं आहे. तुमचा आजार केवढा मोठा आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट डिपेंड करते. मग त्याच्यात फार्मॅकोथेरपी, ज्याला आपण औषधं म्हणतो,
औषधं असतात. आता नवीन औषधं अशी आलेली आहेत की ज्याने झोप वगैरे येत नाही. पूर्वीच्या काळात अशा गोळ्या होत्या की घेतल्या की झोप येते. त्यामुळे लोकांना असं वाटतं की आमच्या गोळ्या घेऊन झोप येणार, माणूस झोपून राहील. पण ते पूर्वीचा काळ होता, तेव्हा रिसर्च चालू होता. आता रिसर्च बऱ्यापैकी झालेला आहे. तर नवीन गोळ्यांनी असं काही होत नाही, साईड इफेक्ट्स नाही होत. काही एक 3 महिने 6 महिन्याचा कोर्स असतो, तो कंप्लीट केल्यानंतर ते बऱ्यापैकी बरं होतं. आणि गोळ्यांचा रोल तोच असतो जो आपल्या, जसं आपण प्लास्टर टाकतो तसंच सेम, की एक सपोर्ट असतो ब्रेनला. त्याच्यानंतर तुमच्या बिहेवियरनेच त्या गोष्टी बदलतात. तो बिहेवियर सुधारण्यासाठी जो सपोर्ट पाहिजे त्या गोळ्यां थ्रू येतो. तर ह्या गोळ्या घेणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. लोकांना काय वाटतं की फक्त थेरपी घे, ते म्हणजे असं झालं की प्लास्टर नाही टाकलं, फक्त रोज ते तुटलेलं हाड पकडून बसलोय. ते शक्य नाही. कधीतरी ते सुटणार हातातून, परत तुटणार. तर त्यामुळे तो सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि वारंवार मग ती थेरपी घ्यायची किंवा ती प्रोसेस. थेरपी पण असं नाही की फक्त आपण थेरपिस्टकडे बसलोय तेवढ्यापुरती. ती आपल्याला कशी आपल्या रोजच्या रुटीनमध्ये घुसवता येईल, कशी आपल्याला रोजच्या रोज ती इम्प्लिमेंट करता येईल, ती खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही बरे होता, तेव्हा लक्षात हे ठेवणं की हा आपला विकनेस आहे. जसं फ्रॅक्चर झाल्यानंतर आपल्याला कळतं की ह्या हाताने आपल्याला जास्त उचलायचं नाही आहे वजन, तसंच जी गोष्ट आपल्याला त्रास देते तिला अवॉइड करायचं, त्याच्यात जास्त त्यात घुसण्याचा प्रयत्न करायचा नाही. ते जर जेवढं लवकर समजतं तेवढं परत हा प्रॉब्लेम होत नाही. तर ह्या प्रकारे ह्या ट्रीटमेंट होतात. मग त्यात थेरपीजमध्ये पण वेगवेगळ्या थेरपीज आहेत, मेडिसिन्समध्ये वेगवेगळे मेडिसिन्स आहेत. अकॉर्डिंग टू पेशंट प्रोफाईल ते दिल्या जातात. इव्हन लहान मुलांच्यात आणि म्हाताऱ्या लोकांच्यातही आता भरपूर चांगले मेडिसिन आले ज्याने साईड इफेक्ट होत नाहीत, ज्याने काही असं वेगळं होत नाही की त्या मुलांना सवय लागेल त्या गोळ्यांची किंवा काय. तर त्या घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी शेवटचा प्रश्न. आज संपूर्ण जगभरात हा दिवस प्रामुख्याने साजरा केला जातो आहे. म्हणजे लोक यावर बोलतात तरी निदान आजच्या दिवसानिमित्त का होईना, पण लोकांमध्ये एका दिवसाची तरी जागरूकता आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर म्हणून आणि सायकॅट्रिस्ट म्हणून तुम्ही काय एक संदेश द्याल? तर एक 5-6 वर्षापूर्वी, म्हणजे मला वाटतं कोविडच्या पूर्वी, हा डे आम्हीच साजरे करायचो, कोणाला माहितीही नसायचं. पण आता ॲटलिस्ट हा डे तरी साजरा झाला आहे. तर चांगली गोष्ट आहे, लोकांना कळतं आहे. बट इट शुड नॉट बी अ मेंटल हेल्थ डे, बट इट शुड बी अ मेंटल हेल्थ एव्हरी डे. की रोज त्याच्यावरती प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. कारण प्रत्येकाला मन दिलेलं आहे, प्रत्येकाला इमोशन्स आहेत, प्रत्येकाला आपले स्ट्रेसेस आहेत. तर ते आपण कसे मॅनेज करतो, एक लेवल असते प्रत्येक गोष्टीची. रोज कोणीतरी येऊन तुमच्या हातावर हातोडा मारत असेल तर तो तुटेल. तसंच मेंटल हेल्थचं आहे, हे समजणं गरजेचं आहे. सर्वात आधी हे डोक्यातून काढणं गरजेचं आहे की मला मेंटल हेल्थचा आजार होऊ शकत नाही, आय एम स्ट्रॉंग. हे खूप लोकांच्या डोक्यात असतं. तसं काही नाही, कोणी स्ट्रॉंग नाही. म्हणजे हा आजार कोणालाही होऊ शकतो, कोणीही त्याच्यामध्ये येऊ शकतो. आम्हाला आम्हाला माहिती आहे कोपिंग स्ट्रॅटेजीज, तरी आम्हाला त्रास होतात. जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा आम्हालाही त्रास होतो. जर तो स्ट्रेस कंटिन्युअस राहिला, आम्हालाही याची गरज लागेल. तर ते इतकं क्लिअर आहे की ही गोष्ट, जसं थंडी, ताप, सर्दी सगळ्यांना होतं, तसं मेंटल हेल्थ हे सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकाने ते सिरियसली घेऊन जेव्हा जेव्हा त्रास वाटतो तेव्हा सांगितल्याप्रमाणे सेल्फ इव्हॅल्युएशन आहे ते करा, हेल्प सीक करा, लोकांशी बोला. आणि मेंटल हेल्थ जेवढं लोकांना समजवता येईल तेही वाढवा. म्हणजे जर तुम्ही त्यातून बाहेर पडलात तर लपवून ठेवण्यासारखं काय नाही. मी नेहमी म्हणतो की हे जसं आपल्या मोबाईल स्कॅम्स होतात, स्कॅम झाल्यावर आपण सांगत नाही लोकांना, पण सांगितलं पाहिजे. आपल्याला वाटतं की आपण वीक दिसू. तसंच मेंटल हेल्थसोबत आहे की त्यांना वाटतं की आपण वीक दिसू, पण जेवढं सांगाल तेवढे लोक अवेअर होतील त्या गोष्टीबद्दल आणि ते थांबेल. तर ते तसं आहे. थँक्यू डॉक्टर, तुम्ही वेळ दिलात आणि अशा गंभीर विषयावर आमच्याशी बातचीत केलीत आणि तुमचे मतं जी आहेत ती मांडलीत आणि एकंदरीत चॅनलच्या माध्यमातून लोकांना देखील याचं महत्त्व हे तुम्ही सांगितलेलं आहे. तर आपण पाहिलं तर डॉक्टरांनी जसं म्हटलं की हा दिवस जो आहे मेंटल हेल्थचा जो दिवस आहे तो एक दिवस नसून तो रोज साजरा केला गेला पाहिजे आणि याचं अवेअरनेस जे आहे हे लोकांमध्ये तितकंच प्रभावीपणे पोचलं पाहिजे. दरम्यान अशा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. नवनवीन विषय देखील आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि त्यासोबत राजकीय विषय असतील किंवा क्रीडा क्षेत्राशी रिलेटेड काही बातम्या असतील त्या देखील आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. ते पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.